पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही एनडीए साठी कसं तयारी केली, म्हणजे कुठला सब्जेक्ट अवघड जायचा, मग त्याच्यासाठी कशी तयारी केली ते जरा थोडंसं सांगू. अवघड म्हणजे ऍक्च्युली मार्क्स माझं थोडंफार ठीक होतं, सो मला त्याचा फायदा व्हायचा इंटर एक्झामचे. आणि गॅटमध्ये माझं एक थोडीशी स्ट्रॅटेजी टाईप हे होतं की लाईक सगळ्या विषयांचा अभ्यास नाही करायचो. आय चूज माय सब्जेक्ट्स. मला सायन्स ठीक वाटायचं, हिस्ट्री जॉग्रफी एवढं व्यवस्थित नाही जमायचं, तर ते सोडून द्यायचो. सायन्स फक्त व्यवस्थित करायचो, मॅथ्स चांगलं होतं, इंग्लिश घ्यायचो आणि ह्याच्यावरती कट ऑफचं वेटेज क्लिअर होऊन जायचं. सेम माझं सुद्धा सेमच ऑलमोस्ट प्लॅन होतं की 2 पेपर असतात. आता पण तसंच आहे की तसंच सेम पेपर लाईक गॅट असते, एक मॅथमॅटिक्स असतं. सो माय एम वॉज की SSB तर होऊनच जाईल रेकमेंड. सो एम काय असायला पाहिजे की फक्त रिटर्न क्लिअर करायला पाहिजे पहिले. सो जितके कट ऑफ व्हायचे तितका अभ्यास करायचा, अभ्यास झालं अँड देन आफ्टर दॅट येस सब्जेक्ट्स टार्गेट करायला पाहिजे. अँड सब्जेक्ट्समध्ये सुद्धा काही सेक्शन्स असतात, जसं की मॅथ्समध्ये काही असेल, अल्जेब्रा वगैरे, जे काही स्ट्रॉंग आहे ते वाले टार्गेट करा. अँड गॅटमध्ये तर ऑब्व्हियसली इंग्लिश स्ट्रॉंग असल्यामुळे इट वॉज अ बेनिफिट फॉर मी. अँड मग सायन्स करायचो बस. बाकी मी जनरल नॉलेज आजपर्यंत तरी कधी हात लावला नव्हता. आणि दादा तुमच्या डेली रुटीन बद्दल, म्हणजे तुम्ही दररोज कसा अभ्यास करायचे किंवा मग क्लास सोबत अभ्यास कसा मॅनेज करायचे ते पण सांगा. ॲक्च्युली सरांनी मी क्लास लावलेला कधी मेमध्ये. सो सरांनी क्लासेस असे डिझाईन करून ठेवलेले की तुम्ही जर का क्लासेस जरी नीट अटेंड केले ना तरी अभ्यासाचं तुम्हाला स्वतःहून काही कुठे मारावं लागणार नाही. ठीक आहे. सो जे काही लेक्चर्स होतात, जे काही फॅकल्टीज आहेत, आय कॅन टेल यू की ॲटलिस्ट NDA साठी जर का मॅथमॅटिक्ससाठी कोणी आहे तर सरांपेक्षा चांगलं कोणी नाही. ठीक आहे. सो बिकॉज ही विल मेक यू थिंक. ठीक आहे. त्यांचं थोडंसं शिकवण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. अँड अपार्ट फ्रॉम दॅट जर का तुम्ही सरांनी जे काही गायडन्स दिले तुम्ही ते जर का करत गेलं तर इट इज व्हेरी इझी. NDA ही एक्झाम खूप हार्ड नाही आहे, कोणीही करू शकतं. ठीक आहे. रिटन इज व्हेरी इझी, SSB इज ऑल्सो व्हेरी इझी. सो देर इज नथिंग मच टू वरी अबाउट. माझं रुटीन थोडंसं वेगळं होतं. मी हॉस्टेलला वगैरे राहायचो, सो थोडंफार ॲडजस्ट करायला लागायचं. पण हा म्हटलं तसं मॅथ्स खरंच कुठं आधीपासूनचं जे थोडंफार चांगलं मॅथ्स होतं ते अजून चांगलं कुठं झालं असेल तर ते सरांमुळे झालं. जे मॅथ्समध्ये आय थिंक की लॉजिक इज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही फॉर्म्युलाज आणि हे बाकीचे सगळे नंतर लर्न करू शकता, बट लॉजिक इज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि ते लॉजिक इथे डेव्हलप झालं. सो क्लासमध्ये अशी तयारी व्हायची की बाहेरून असं काही स्वतःहून तयारी करायची काही गरज कधी नाही पडत. क्लास आणि भरपूर वेळ चालायचं म्हणून 2 ते संध्याकाळपर्यंत चालायचं. सो दॅट इज सफिशियंट. दादा प्रिपरेशनच्या वेळी तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह किंवा असं ऍक्टिव्ह राहण्यासाठी काय करायचं? प्रत्येक आय गेस तुमचे पण असे ग्रुप्स पडले असतील, काही काही जणांचे फ्रेंड्स वेगवेगळे म्हणतात. सो आमचं सुद्धा होतं. आम्ही ट्रेक्सला वगैरे जायचो, सायकलिंग. इनफॅक्ट आय गेस हा ट्रेंड सुद्धा सुरू झालेला आमच्या, आय डोंट नो आधीच्या बॅचला वगैरे होतं की नाही, बट सगळेजण सायकलिंग यायचे घरून. माझं घर आहे इथेच राहिलीला. सो ऑलमोस्ट 8-9 किलोमीटर्स मी सायकलिंग यायचो, परत यायचो. सो ऑलमोस्ट 18-20 किलोमीटर्स माझी सुद्धा सायकलिंग व्हायची. अपार्ट फ्रॉम दॅट ट्रेकिंगला ऑलमोस्ट एव्हरी संडे आम्ही फुटबॉल खेळायला जायचो. क्लासमध्ये काही काही वेळेस केमिस्ट्रीचे लेक्चर्स बंक करून सुद्धा फुटबॉल खेळायला. ठीक आहे. सो येस, इफ यू फाइंड अ गुड ग्रुप, सो हा सुद्धा आमच्याच ग्रुपमधला आहे. सो काही ना काही करत राहायचं. तुम्हाला असं वेगळं कुठे टाइम मिळणार नाही, कुठे कोचिंग वगैरे लावून तुम्ही काही कराल वगैरे. बट येस, यू कॅन ऑलवेज संडेजला तुम्ही युटिलाइज करू शकता. बिकॉज आफ्टर ऑल 11th 12th इज
फ्री टाइम भरपूर असतो आणि अभ्यासाचं तेवढं जर का विचार केला तर नसतो. सो येस, दिस इज द वे वी स्टे ॲक्टिव्ह. दादा तुम्ही पहिल्या जेव्हा रिटर्न क्लिअर झाली त्याच्यानंतर मग तुम्ही SSB ची तयारी किंवा आता पहिल्यांदा SSB ला जाणार, मग ते सबकॉन्शियसली असं हे असेल ना की अरे काय असेल नक्की, तर मग त्यावेळेस तुम्ही SSB ची तयारी कशी केली? त्याला नसेल ॲक्च्युली ते की SSBचं हे मला होतं कारण SSB बद्दल ॲक्च्युली खूप जास्त माहिती नव्हती त्या वेळेपर्यंत. क्लासमध्ये आल्यावरच इंटरव्ह्यूची पूर्ण प्रोसिजर आणि टेस्ट वगैरे काय ते सगळं. फर्स्ट SSBच्या अगोदर ॲक्च्युली तयारीपेक्षा ह्याच्या बाकीच्या गोष्टी असतात ना, कपडे वगैरे, डॉक्युमेंट्स वगैरे, ह्याच्यावर जास्त वेळ आहे. थोडं डोक्यात होतं ॲक्च्युली, हे होतं कॉशियस होतं थोडं की पहिली SSB आहे, काय होईल काय माहिती नाही. आणि प्रिपरेशनपेक्षा जास्त होपच होती की होऊन जाईल. आतापर्यंत सगळे एक्झाम क्लिअर करत आलो तर ही पण क्लिअरच होऊन जाईल असं एक डोक्यात होतं. अनफॉर्च्युनेटली नाही झालं, पण माझ्या डोक्यात होतं आय वॉज कॉशियस. माझं असं काही फिअर नव्हतं डोक्यामध्ये, बिकॉज मी 3 वेळा रिटर्न क्लिअर केली आहे. 2 वेळा NDAची, 1 वेळा CDSची, आणि मी 3 वेळेस रेकमेंड झालेलो. बट वन थिंग इज की असं वेगळं काही SSBसाठी प्रिपरेशन करायला लागत नाही. जर का तुमचं जे रुटीन तुम्ही 11-12मध्ये ठेवता ना, इट इज गुड. अभ्यास रेग्युलरली करताय, खेळताय रेग्युलरली. अपार्ट फ्रॉम दॅट सरसुद्धा कॅम्प्स वगैरे घेऊन जात असतील तुम्हाला. तिथे तुम्ही ॲक्टिव्ह थोडंसं एन्जॉय करा, ठीक आहे. स्टडीज वगैरे पण होत असतात. अपार्ट फ्रॉम दॅट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की हाऊ यू कीप युअर इंटेलेक्ट हेल्दी. लाईक मी अभ्यासापेक्षा जास्त 11-12मध्ये बुक्स रीड केलेले. अभ्यास मी नंतर संकेत वगैरे सुद्धा माझ्यासोबत होता, मी लायब्ररी सुद्धा लावली त्याच्यासाठी. ते लोक अभ्यास करत बसायचे, मी बुक रीड करत बसायचो. सो बिकॉज मला असं वाटतं की दॅट इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन वॉट यू कॅन डू ॲज अ प्रिपरेशन. अँड अपार्ट फ्रॉम दॅट जे बेसिक असतं, काय म्हणतात त्याला, जे साईटमध्ये टेस्ट वगैरे होतात त्याच्यासाठी ॲप्स वगैरे आहेत. टार्गेट SSB, तुम्ही काही थीम्स बनवू शकता. तिथे गेले ते थीम जेव्हा प्रोजेक्ट होतात तेच तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये ऑलरेडी जेव्हा प्रॅक्टिस केलं नसतात ते ऑटोमॅटिकली फ्लो होऊन जातं. अँड इंटरव्ह्यूज वगैरे वन्स यू स्टार्ट स्पीकिंग अप विदिन यू, इट विल कम व्हेरी नॅचरली. बाकी एव्हरीथिंग इज व्हेरी इझी अँड नॉर्मल. दादा, जेव्हा पहिल्यांदा NDA SSB मध्ये तुम्ही क्लिअर नाही झाला किंवा मेरिट आउट झाला वगैरे, तेव्हा तुम्ही परत सेल्फ मोटिवेट करून मग कशी तयारी केली पुढच्या अटेम्प्टसाठी? ॲक्च्युली माझ्याकडे दुसरं काही खास ऑप्शन नव्हतं. म्हणजे कारण सप्टेंबरची एक्झाम झाली होती, त्याचा जानेमध्ये इंटरव्ह्यू होता माझा, आणि फेबमध्ये वगैरे 12ची बोर्ड एक्झाम्स वगैरे आले. सो दुसऱ्या अटेम्प्टसाठी तर एवढं काही खास विचार करायला लागला. रिटर्न एक्झाम आली आणि मला रिटर्न तर होऊन जाईल की. सो असं काही खास मोटिवेट वगैरे नाही केलं, कारण त्यावेळी माझं एक फिक्स होतं की डिफेन्सच्याच मागे यायचं किंवा NDAच्याच मागे यायचं फिक्स होतं. सो असं होतं की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करत राहायचे. दादा, आणि तुमच्या असं NDAच्या नंतर 12वीच्या नंतरचं तुमच्या शिक्षणाबद्दल थोडं सांगा. माझं शिक्षण सगळं बरोबरमध्ये झालं ॲक्च्युली. फर्स्ट इयर माझं तेच NDA SSB चाललं, 1-2 SSB अजून झालं वाटतं. आणि नंतर माझं कोविडचं लॉकडाऊन झालं. सो 2 वर्ष काहीच नाही, ऑनलाईनमध्ये गेली पूर्ण सगळे एक्झाम्स ऑनलाईन वगैरे. डायरेक्टली फायनल इयरला आलो, फायनल सेमला. तेव्हा माझी CDSC रिटर्न झाली होती ऑलरेडी. सो ती पण काही कॉलेजमध्ये काही नाही झालं, ते शिक्षण काही जास्त नाही. काय ग्रॅज्युएशन आम्ही तसं BSc मॅथमॅटिक्स केलं आहे. हा सेम आम्ही दोघेही 11-12ला सुद्धा सेम कॉलेजमध्ये होतो. मध्ये BScला सुद्धा सेम होतो. IIMला सुद्धा सोबत झालो आहे. अँड आता फॉर्च्युनेटली आम्ही दोघं जम्मूमध्ये सुद्धा आमची काही नाही, नॉर्मल ग्रॅज्युएशन इज नथिंग. दादा, नंतर मग CDS साठी कसं प्रिपरेशन? CDS साठी NDAचा जर का अभ्यास बऱ्यापैकी तुम्ही केला असेल, ॲटलिस्ट मॅथ्स, ठीक आहे. बिकॉज CDS मध्ये 3 पेपर असतात. इंग्लिश एक कम्प्लिटली वेगळा असतो, अँड काय होतं सायन्स पार्ट आणि जो करंट अफेअर्स इन जनरल
सायन्स वगैरे जे जनरल स्टडीज वगैरे जे असतात तो एक पेपर बनतो आणि मॅथ्सचा एक पेपर बनतो. सो मॅथ्स यू कॅन मॅनेज, इंग्लिश यू कॅन मॅनेज, बट मार जिथे खातो तो आहे हा जो थर्डवाला पेपर आहे. यासाठी तुम्हाला ॲक्टिवली दिस टाइम यू नीड टू स्टडी. जसं इंडियामध्ये यू कॅन स्किप दीज पार्ट्स, CDS साठी तुम्ही स्किप नाही करू शकत. बट मोस्ट इम्पॉर्टंट आहे की कोणीतरी तुमच्यासोबत एक प्रिपरेशन करायला असायलाच पाहिजे. म्हणजे मला तरी असं वाटतं, जर का मी एकटा करत असतो तर मी माझ्याकडून सुद्धा नसतं झालं. बट मी आणि संकेत नेहमी सोबतच अभ्यास करायचो. सो इट वॉज क्वाईट इझी, बिकॉज नोट्स वगैरे मी कधी बनवले नाही आहे, हा सगळं बनवायचं. मला फक्त जाऊन अभ्यास करायचा असेल. So माझं काम खूप सिम्पल होतं, फक्त थोडंसं अभ्यास करायचं, बाकी जे काही एफर्ट्स आहेत तो लागणार आहे आणि क्लिअर सुद्धा झालं. म्हणेल की जर NDAची प्रिपरेशन 2 वर्ष केली तर CDS इज जस्ट रिव्हिजन टाईम. येस. मला वाटतं एक्झामच्या 2-3 आठवड्या आधी पुण्यात आलो, त्याच्या आधी म्हटलं लॉकडाऊनमध्ये होतो, सो घरी होतो आणि तिथून काही प्रिपरेशन एवढी काही होत नव्हती. सो एक्झामला 3 वीक्स अगोदर मी इकडे आलो आणि 3 आठवड्यात फक्त रिवाईज केलं आणि प्रिपरेशन. सो NDAची प्रिपरेशन जर तुम्ही 1-2 वर्ष जेव्हा इथे घेताय, खूप जास्त बेसिक्स खूप जास्त तुमचे पक्के होऊन जाते. सो CDS साठी असं वेगळं किंवा काही बाहेर परत पहिल्यापासून प्रिपरेशन एवढं सगळं करायची गरज नाही. इट विल जस्ट बी रिव्हिजन. आणि दादा तुम्हाला जेव्हा तुम्ही IMS साठी रेकमेंड झाला, तुम्ही दोघं जण सिलेक्ट झाला त्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला दोघांना कसं वाटलं? इनफॅक्ट हा क्वेश्चन आम्ही तुमच्या दोघांच्या पॅरेंट्सला पण एक्सटेंड करू की तुम्हाला कसं वाटलं की त्यांनी क्लिअर केले त्यांचं स्वप्न पूर्ण? छान वाटलं. आणि दोघंही मित्र आमचे बेस्ट फ्रेंड आहेत, ते दोघंही झाले त्याबद्दल अतिशय आनंद झाला मला तर. जास्त नाही आणि मग तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला आधी आणि नंतर काय बदल जाणवले? आधी कसे ओरडायचं ना, आता कसं बदल झाला असं काही नाही आहे, आधी सारखेच आहेत ते दोघं. काही बदल नाही झाला, ऑफिसर झाले म्हणून त्यांच्यात काही बदल झाला असं वाटत नाही, आम्हाला तरी नाही वाटत. दादा तुम्हाला कसं वाटतं? ते दैनंदिन जीवनात बोलत असताना आमच्या समोर घरी पूर्वी पद्धती तसेच होतं, पण ऑफिशियली लेवलचे तसे बोलणार ते आम्हाला असं कौतुक वाटतं. ते बोलण्यात आम्हाला आनंद येतो, त्याचा मनापासून बोलून घेतो. मला खूप भारी वाटलं त्याशिवाय रेकमेंड झालं तर. माझे 4 कॉन्फरन्स आउट झाले होते त्याच्या अगोदर. सो फर्स्ट टाइम रेकमेंडेशन होतं. सो तेवढ्या मुवमेंटला तरी भारी वाटलं. परत काय ते सगळं सुरू झालं डॉक्युमेंटेशन वगैरे, पण त्या मुवमेंटसाठी तरी भारी वाटलं. माझ्यासाठी जो CDSला रेकमेंड झालो इट वॉज अ व्हेरी नॉर्मल थिंग, बिकॉज मी NDA साठी जेव्हा रेकमेंड झालेलो तेव्हा मी मेरिट आउट झालेलो. सेकंड टाइम सुद्धा जेव्हा मी रेकमेंड झालेलो तेव्हा हे झालं. सो मी असं एक व्ह्यू बनवून ठेवलेला की छोट्या छोट्या गोष्टींनी जर का जास्त एक्साइटेड नाही झालं तेच बरं असतं. बिकॉज एनिथिंग कॅन हॅपन ॲट एनी टाइम, ॲट एनी पॉईंट ऑफ टाइम. इट इज बेटर की जास्त हे करण्यापेक्षा ठीक आहे भाई, जे झालंय ते झालंय. बट येस, फर्स्ट टाइम जेव्हा रेकमेंड झालं इट वॉज गुड. मी पप्पांना वगैरे कॉल करून सांगितलं, पप्पा वगैरे सुद्धा खुश होते. दादा मी IMA POPचे खूप असे व्हिडिओज बघतो सोशल मीडियावर वगैरे, तेव्हा असं गुजबम्स येतात. पण जेव्हा तुम्ही स्वतः त्या परेडमध्ये परेड करत होतात किंवा ड्रिल करत होतात, मग तेव्हा तुमची फिलिंग काय होती? ऑनेस्टली ॲक्च्युली परेडची प्रॅक्टिस खूप दिवस चालली. 1 महिना आम्ही दिवस रात्र तेच करतो. थोडं ते फिलिंग हे होऊन जाते की 1 महिना झालं तेच करतोय. सो हे होतं. बट लास्ट डे तरी पण असं थोडं, कारण पॅरेंट्स पुढं बसलेले असतात. सो थोडा अजून जोश एक येतो आणि भारी वाटतं जेव्हा एक स्टेज पुढून जेव्हा लाईन म्हणजे परेड जाते तेव्हा पॅरेंट्स एकदम साईडला असतात आणि सो ते वाली असतं, भारी असतं. जोश जास्त असतो थोडं शेवटच्या दिवशी. POPची प्रॅक्टिस करणं हे खूप जास्त डिस्गस्ट असतं माइंडसाठी. बट जेव्हा पेरेंट्स वगैरे समोर बसले असतात ॲट दॅट टाइम आय डोंट नो, तुमची बॉडी आणि तुमचं माइंड हे ऑटोमॅटिकली थोडेसे जास्त एफर्ट्स द्यायला लागतात. सो ऑटोमॅटिकली तो जोश येऊन जातो की एक भाई
जे लोक बसतात समोर ते दे ट्रस्ट अस टू प्रोटेक्ट देम टू कीप देम काय म्हणतात प्रोटेक्टेड अँड सेक्युअर्ड इन दिस कंट्री. सो ऑब्व्हियसली जेव्हा आम्हाला बघताय त्यांना ते वाटायला सुद्धा पाहिजे बाय आर ॲक्शन्स असो बाय वर्ड्स असो. सो आय थिंक ते थोडंसं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये कॉन्शियसली कुठे ना कुठे चालत असते की बाई जे काही आपण पोर्ट्रे करतोय ते चांगलं वाटावं लोकांना. आणि तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये IMA नंतर काय फरक जाणवले तुम्हाला असे जे जे दिसून येतात दुसऱ्यांना की हे वेगळे आहेत? फिटनेसवर फरक पडतो, ट्रेनिंगचा फायदा होतो. ते काय असं म्हणजे बाहेरून जरी लाईक तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह राहिला तर करूच शकता, बट ट्रेनिंग एन्शुअर करते की तुम्ही फिट राहा. आणि दुसरं एक कॉन्फिडन्स असतो तसं अगोदर पण असायला पाहिजे तर तुम्ही याची प्रिपरेशन घेता, पण ट्रेनिंग नंतर एक कॉन्फिडन्स येतो तो माहिती ना पुढे कसं दिसतो, बट मला ऍक्च्युली थोडंफार फील होतं. ट्रेनिंगचा एक फायदा एक मेंटली एक असा ॲटिट्यूड बनवून जातो की यू विल नो वॉट एव्हर कम्स. बिकॉज देर आर टाइम्स तुम्ही लाईक आमचे कॅम्प्स असतात 72 hours काय म्हणतात त्याला विदाउट फूड सर्वाईव्ह करायला लागतं. तो काही ना काही अरेंजमेंट्स होऊन जातात. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही 30 kgsचा पॅक घेऊन 60 किलोमीटरसाठी पळता, कंटिन्युअस 10-12 तास पळत राहता, 2 तास झोपेवरती सुद्धा तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत राहता. सो आणि थंडीमध्ये तुम्ही थंड पाण्याने सुद्धा आंघोळ करावं लागतं. सो एक बरं झालं की काय झालं तरी तुम्ही तुमचं माइंड आणि तुमचं बॉडी काही सस्टेन करू शकेल. हा एक ॲटिट्यूड आय डोंट थिंक की सिव्हिल जे मिलिटरी ट्रेनिंग करत नाहीत ॲज ऑफ नाव ज्यांनी नाही केली आहे त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये असतो. सो मला तुम्हाला पण थोडंसं आता तुमची पण ट्रेनिंग सुरू आहे वगैरे, तर मग तुम्हाला कसं? ट्रेनिंग फेज म्हणून की ट्रेनिंग फेज हा बेस्ट फेज असतो. लाईक सुरुवातीला असं वाटतं की काय चाललं वगैरे काही कळत नाही काय चाललं, पण नंतर जसं आपण टाईम स्पेंड करायला लागतो तसं ते घर बनून जातं. आणि आता मी गेले तर किती 5 टर्म झाले आम्ही तिकडेच आहे. मग एका पॉईंटला असं होतं ना की सुट्टी पाहिजे असं होतं टर्ममध्ये बऱ्याचदा. आणि सुट्टीवर आलो की 1-2 आठवडे जातात आणि मग आम्ही असं असतं की नाही जायला पाहिजे, आता करमत नाही. ते फार तिकडची फार आठवण येते. लाईक इव्हन मी आत्ता बघितलं आत्ताच नाही गेले बरेच टर्म्स मी बघतोय सिनियर्स जे आमचे पासआउट होतात ना ते ऑलमोस्ट सगळेजण ते रडतात ते. सो ट्रेनिंग फेज मी म्हणून बेस्ट आहे, कारण हीच एक फेज असते ज्याच्यात तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करू शकता, तुम्ही स्वतःचे पोटेन्शियल्स ओळखू शकता, तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता, तुम्हाला तुमचे लिमिट्स माहीत नसतात. अँड दिस इज द बेस्ट टाइम वेअर यू कॅन एक्सप्लोर युअर सेल्फ. बाकी स्टुडंट्स पैकी कोणाला अजून काही प्रश्न विचारायचे? डाऊट्स असतात पण कोणी विचारत नाही. सर तुम्हाला त्या दोघांबद्दल काही सोबतबद्दल काही सांगायचं? सोबतबद्दल तर मी आता बोलणार नाही, कारण अजून एक 6 महिन्यांनी आपल्याला त्याच्याबरोबर हाच एक विषय करायचा आहे. आणि तेच म्हणाल तर आई आणि बाबा त्यांचे अश्रू सगळं सगळून जातात. एक आनंद असतो तो डोळ्यातनं वाहत असतो. जे कष्ट त्या लोकांनी घेतलेले असतात की तुम्हाला तुमचं शिक्षण व्हायला पाहिजे, तुम्हाला पुढे जाण्याची एक संधी मिळायला पाहिजे, ती संधी देण्यासाठी आई बाबा झटत असतात. आणि आज या मुलांनी जेव्हा त्याचं एक चीज केलेलं आहे की नाही आम्ही आता जे टार्गेट होतं, जे उद्देश घेऊन आपण एक कार्यक्रम सुरू केला तो मिळवला, त्यामुळे खरं तर आज त्यांचे अश्रू खरं याच्यात सांगतायत की आज जो मनातनं वाहणारा आनंद आहे तो खऱ्या अर्थाने ते ह्यातनं बोलून दाखवत आहे. बाकी दोघं जेव्हा जॉईन झाले होते त्यावेळेला प्रत्येक विद्यार्थी चालू झाला की त्याचं स्कॅनिंग आमचं सुरू झालेलं असतं. आणि हे स्कॅनिंग सुरू झाल्यानंतर की ह्याच्यात काय क्वालिटीज आहे, यातल्या कुठल्या गोष्टींमुळे तो रेकमेंड होऊ शकतो, असं काय आहे की त्याला आपल्याला त्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाण्यासाठी काहीतरी करता येईल. प्रत्येक विद्यार्थी त्यांचे एफर्ट्स घेत असतो. यांनी जर काहीच एफर्ट्स घेतले नसते, साथ दिली नसती तर वी आर हेल्पलेस. पण त्यांची साथ तेवढी महत्वाची असते.
नाही हे करायचं आहे, अमुक कार्यक्रम झाला पाहिजे, हे टार्गेट तुम्ही पूर्ण करून आलं पाहिजे असं म्हणल्यानंतर कधीच असं यांच्याकडनं कुणाकडनं आलं नाही की ते झालं नाही. दॅट वॉज द पॉईंट की अरे आमच्या मनात एक कॉन्फिडन्स यायला सुरुवात होतो की हे होणार. म्हणजे अगदी ऋषिकेशबद्दल स्पष्ट सांगायचं झालं तर मी नेहमी प्रार्थना करायचो कुठल्याही मुलीच्या प्रेमात पडू नये. संकेत तसं काही करणार नाही हे माहीत होतं, पण हा प्रेमात पडला तर कदाचित हा आर्मीत जायचा नाही अशी एक भीती काही प्रमाणात त्याच्या बाबतीमध्ये मला होती. आणि आता जरा थोडं हे झालंय त्यावेळेला आणखीन क्यूट दिसत होता आणि सगळी मुलं असं त्याच्याबद्दल म्हणायचे. मी म्हणलं एकदा असं कौतुक झालं की थोडंसं माणूस प्रेमात पडतो, पण सुदैवाने असं काही झालं नाही. तो आर्मीच्याच प्रेमात पडत गेला. दॅट वॉज द व्हेरी व्हेरी गुड पॉईंट की तो त्याच्या यशाच्या शिखराच्या दृष्टीने अगदी फर्म होत गेला. येस देअर विल बी द रिझल्ट. दोघांचं अकॅडमिक चांगलं होतं, म्हणजे इंग्लिशवरची कमांड चांगली होती. संकेत मितभाषीच होता, पण संधी मिळत तर ऋषिकेश व्यवस्थित बोलायचा, फ्लुएंटली बोलायचा, तर त्याचाही खरं तर जसा भरून आला आहे असं मला फार वाटतं आहे. पण अदरवाईज त्याची कमांड बोलण्याची खरंच खूप छान होती. आणि त्यावेळेला तो जो जोश होता ना की आपल्याला व्हायचंय, ते ग्रुप कसे सॅच्युरेट होत गेले त्यांचा अभ्यास त्या दिशेने पावलं टाकायला लागला. आणि मग ते एकमेकांना सपोर्टिंग होते. जसं आता तू म्हणाला की आम्ही एकत्र अभ्यासाला बसायचो, किंवा यश सुद्धा याच टीमचा मेंबर आहे, तोही हे सांगत होता की आम्ही एकत्र बसायचो. एकत्र बसण्याचा फायदा वेगळा होता. म्हणजे जसं संकेतचं मॅथ्स चांगलं होतं, त्याचं इंग्लिश चांगलं होतं, त्याची हिस्ट्री जॉग्राफी चांगली होती, मग ते एकमेकांना अत्यंत त्यांचं सपोर्टिंग झालं. तो पॉझिटिव्ह टेम्पो, पॉझिटिव्ह स्पिरिट झाल्यामुळे ही सगळी बॅच या पद्धतीने सक्सेसफुल होत रेकमेंड होत जात होती. काही अडचणी जाणवत होत्या, त्या पॉलिश करण्याचे प्रयत्न सतत चालायचे. मग सतत तो वेगळा मुद्दा घेऊन त्याला त्याच्यासाठी पुढे ढकलणे किंवा नाही हे त्यांनी काम केलं पाहिजे, हे केलं तर हा फॅक्टर जाईल. काही वेळा कसं होतं, या गोष्टी बोलायला लागल्या की लोक कॉशियस होतात, ते बोलायचं तर नाही पण बाजूला करायचं. म्हणजे अजून यांचा मित्र नितीन, त्याच्याहीकडनं माझ्या खूप अपेक्षा आहेत, काही अजूनही तो होईल पुढे काही ना काहीतरी. पण ते थोडंसं कुठेतरी मग ऑफ द बीट पळायला लागलं की मग गडबड व्हायला लागली. आणि मग त्या मुद्द्यांवरती थोडंसं पुढे जाण्यासाठी यांना काय प्रोग्राम देता येईल, काय प्लॅटफॉर्म देता येतील, जेणेकरून ते परत त्यांच्या ट्रॅकमध्ये येतील. आणि जे कुठला तरी पार्ट आहे की त्याच्यामुळे SSBतलं प्रेझेंटेशन त्यांचं गडबडलं नाही पाहिजे, असा विषय करत होतो. आणि प्रत्येक वेळेला एका कॉन्फिडन्समध्ये ते सगळे त्या ऍक्टिव्हिटीज करत होते. 12वी संपली, त्याच्यानंतरचं जसं आता म्हणलं तसं की प्रत्येक वेळेला ऋषिकेश रिकमेंड झाला, पण पहिल्या ह्याच्यात तो मेरिट आउट झाला, पुढच्या ह्याच्यात थोडासा मेडिकल इश्यू निर्माण झाला. पण ह्या सगळ्यांना पुढे जात असताना प्रत्येक वेळेला ते येत होते, कॅम्प्समध्ये यायचे, पुढच्या बॅचेस बरोबर त्यांचेही कार्यक्रम चालत होते. माझ्यावरती 6-7 कॅम्प झाले असतील त्यांचे. आणि मग प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या टास्कमध्ये, पण त्यावेळेला जाणवत होतं की अरे हा स्मार्टनेस बदलला आहे, आता हा स्मार्टनेस आणखी बदलला आहे. नाऊ वी आर ऑन द थ्रेशोल्ड की या ह्याच्यात आता आपल्याला रिझल्ट नक्की मिळाला. आणि त्या कॉन्फिडन्समध्ये हे सगळं पुढे चालत राहिलं. त्यांचा आणखीन मेन म्हणजे त्यांची ही पूर्ण टीम कंटिन्यू चालत राहिली. प्रत्येक फेजमध्ये वेगवेगळा येतो. जसं चिन्मय राऊत त्याची जी बॅच होती, त्या बॅचला जेव्हा ट्रेकिंग इंट्रोड्यूस झालं तेव्हा ते ट्रेकिंगमध्ये सोडले. म्हणजे त्या बॅचचा एक काय म्हणतात, जशी प्रत्येक रेजिमेंटची ट्रॅडिशन असते तशी त्यांच्या बॅचची ट्रॅडिशन झाली ट्रेकिंग, तसं ह्यांच्या बॅचची ट्रॅडिशन झाली सायकलिंग. म्हणजे प्रत्येक ब्रॅक्सनं त्या प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी एक वेगळेपण निर्माण होत गेलं. ऍक्टिव्हिटीज मधल्या काही गोष्टी होत्या त्या सपोर्ट करत गेल्या. आणि तेच एक प्लॅटफॉर्म देणं जे आमचं काम होतं, पण त्या प्लॅटफॉर्मला गाजवणं हे या लोकांनी केलं. आणि म्हणून हे त्या यशाच्या दिशेने चालत राहिलं, ते त्यांना मिळत राहिलं. शेवटी ऍक्टिव्हिटी कितीही चांगली असली तरी ती जोपर्यंत करणाऱ्यांनी उचलून धरली नाही तोपर्यंत रिझल्टच्या दिशेने कधीच पावलं पडत नाही. ऍक्टिव्हिटी हाच विचार करून आम्ही पुढे आणत असतो की नाही हा बदल का पाहिजे, कशासाठी पाहिजे, आणि त्याला प्रतिसाद जेव्हा समोरून मिळतो तेव्हा रिझल्ट्स आपल्याला अशा पद्धतीने मिळतात. म्हणजे आता जसं हिनं सुद्धा सांगताना म्हटले की तो वेगळी आयडेंटिटी घेऊन हे सगळेजण आपल्या समोर आलेले आहेत. पण आज जसं आपल्याला वाटतं की बघा की हे जे कौतुक आहे, एक दिवस असा होता की
हे लोक असेच त्यांच्या पुढच्या बॅचेसच्या पासआउट लोकांच्या बरोबर हा कार्यक्रम करत होते, पण आज त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण करतो. म्हणजे एक स्टेटस बदलत जातो आणि आपण पुढे 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 त्या दृष्टीने सरकत असतो. यशाची ही जी काही त्यांनी उचल घेतलेली आहे दॅट इज रिअली रिमार्केबल. आणि या त्यांच्या यशामध्ये आमचा आनंद हा सगळा आलेला आहे. त्यामुळे व्हॉट आय फील की अशाच पद्धतीने आणखी त्यांनी पुढे जात राहून आज त्यांनी देशाचा माथा निवडलेला आहे. जम्मू काश्मीर रायफल्स आणि जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्री यामध्ये दोघांचं रिकॉग्निशन झालेलं आहे. दोन्ही इन्फंट्रीज आहेत, त्यामुळे ते आपल्या पुढे आपल्या असणार आहेत. त्यांनी असंच पुढे राहावं आणि पुढे राहता राहता त्यांनी सगळ्यांना म्हणावं या आमच्यात सामील व्हा. हीच मी त्यांच्यासाठी सदिच्छा निर्माण करतो. त्यांच्या या पुढच्या यशामध्ये त्यांना असंच चांगलं यश मिळत राहावं, आणखी मेडल्स यावे. म्हणजे इथे फुल स्टॉप नाही आहे, अजून छातीवरती भरपूर मेडल्स लागायला जागा आहे, ती पण कमी पडावी अशा दृष्टीने त्यांची चांगली वाटचाल व्हावी अशा मी सदिच्छा